नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 24 जुलै 2026 रोजी पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा करण्यासाठी हे शुद्धीपत्रक काढले आहे. मुख्यत्वे सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक भरतीबाबतचे नियम यात स्पष्ट केले आहेत. यातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. TET आणि अर्हता अनिवार्य. इयत्ता 1ली ते 8वीच्या सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिकवणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्यच राहील. माध्यमाची निश्चिती इयत्ता 1ली ते 10वीसाठी सेमी इंग्रजी वर्गांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना उमेदवाराची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून असण्यासोबतच शाळेचे मूळ माध्यम मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड यादी विचारात घेतले जाईल. उमेदवाराने ज्या माध्यमातून शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण केली आहे किंवा शालांत परीक्षेला जो विषय द्वितीय भाषा म्हणून घेऊन उमेदवार उत्तीर्ण झाला आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेतली जाईल. 1ली ते 5वीच्या उमेदवारांसाठी मोठी सवलत. इयत्ता 1ली ते 5वीच्या सेमी इंग्रजी विषयांसाठी उमेदवाराची व्यावसायिक अर्हता D.Ed/B.Ed इंग्रजी माध्यमातून असणं आवश्यक करण्यात आले होते. परंतु जर एखाद्या विशिष्ट सामाजिक प्रवर्गातून असे इंग्रजी माध्यमातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या रिक्त जागांसाठी पुन्हा नव्यानं जाहिरात दिली जाईल. पर्यायी शैक्षणिक पात्रता. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून झालेली नाही मात्र ज्यांचे 12वी विज्ञान, सायन्स किंवा BA किंवा MA इंग्रजी किंवा BSc किंवा MSc असे शिक्षण झाले आहे अशा उमेदवारांनाही या पदांसाठी पात्र समजण्याची सवलत शासनाने दिली आहे. थोडक्यात पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत शासनाचे नवीन शुद्धीपत्रक. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सेमी इंग्रजी शाळांमधील शिक्षक पदभरतीच्या नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. शुद्धीपत्रकातील ठळक मुद्दे. TET सक्तीची. इयत्ता 1ली ते 8वी सेमी इंग्रजी शाळांसाठी TET आणि व्यावसायिक अर्हता पूर्वीप्रमाणेच अनिवार्य राहील. माध्यम निवड. उमेदवाराने ज्या माध्यमातून 10वी परीक्षा पास केली आहे किंवा 10वीला जी द्वितीय भाषा होती त्याच माध्यमाच्या सेमी इंग्रजी शाळेसाठी उमेदवारी ग्राह्य धरली जाईल. सर्वात मोठा दिलासा. 1ली ते 5वीसाठी जर सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता पूर्ण केलेले उमेदवार विशिष्ट प्रवर्गात मिळाले नाहीत तर त्या जागांसाठी पुन्हा जाहिरात येईल. अशा वेळी ज्यांचे व्यावसायिक शिक्षण इंग्रजीतून नाही पण ज्यांची शैक्षणिक अर्हता 12वी विज्ञान, BA किंवा MA इंग्रजी किंवा BSc किंवा MSc आहे अशा उमेदवारांनाही आता पात्र मानले जाणार आहे. या निर्णयामुळे सेमी इंग्रजी शाळांमधील रिक्त जागा भरण्यास मदत होईल आणि विज्ञान तसेच इंग्रजी विषयाच्या पदवीधरांना मोठी संधी मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.